आई बनवलं. हो बाळा, राम राम मंडळी, कसे आहात सगळे? उद्यापासून नवरात्राला सुरुवात होत आहे. नवरात्र म्हटलं की सर्व लोक उपवास करतात. कोणी निरंकार करतं, तर कोणी फलाहार करतं, तर कोणी फराळ करतं. ज्यांना जमत नाही ते लोक फराळ खाऊनही उपवास करतात. तर फराळाचे अनेक प्रकार आहेत, पण फराळ म्हटलं की सर्वांच्या लक्षात येतं ते म्हणजे भगर आणि साबुदाणा. त्यातलाच भगर आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते आज आपण इथे बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. राम राम मंडळी, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत इथे भगर कसा बनवायचा ते अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक आलूची साल वरून काढून घेतलेली आहे. आणि सोबतच घेतलेला आहे एक टमाटर आणि 2 मिरची आणि कढीपत्ता. जर कढीपत्ता तुम्ही घालत असाल तर घाला, नाहीतर नाही घेतला तरीही चालेल. आणि आता आलूला मस्त बारीक बारीक स्लाइस करून कापून घ्यायचं. तुम्ही उपवास असला म्हणजे काय बनवता बरं? आणि उपवास म्हटलं की घरात कोणी एक व्यक्ती जरी करत असेल तरी लहान मुलं सर्व लोक त्यांना फराळाचे पदार्थ आवडतातच, म्हणून थोडंसं जास्तच बनवावं लागतं, हो की नाही? बघा, अगदी या प्रकारे बारीक बारीक आलू कापून घ्यायचा. आणि इकडे मी ठेवलेली आहे कढईमध्ये टाकलेलं आहे तेल. तेलामध्ये आता आपण मिरची टाकून घेऊया आणि सोबत टाकूया कढीपत्ता. तुम्ही या प्रकारे एकदा भगर नक्की बनवून पहा बरं. आणि त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत आलू. आणि शेंगदाणे आणि सोबतच टाकूया एक टमाटर. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी या प्रकारे. आणि 2 मिनिट झाकण लावून व्यवस्थित शिजू द्यायचं. आणि नंतर त्यामध्ये भगर घालायचा. भगर आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याला 2 मिनिट मस्त तेल सुटू द्यायचं. आणि नंतर त्यामध्ये पाणी घालायचं, पण पाणी घालताना थोडंसं गरम किंवा कोमट पाणी घालायचं. त्यामुळे आपला भगर मस्त सुटसुटीत आणि छान होतं बरं का. आता आपला भगर झाला आहे तयार. तुम्ही घ्या खाऊन आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. धन्यवाद.